ओवाळे विष्णुदास नामा दिवे भावे ओवाळे विष्णुदास नामाचे वे भावे ओवाळे विष्णुदास नामा दिवे भावे ओवाळे जय हो विठाबाई माऊली जय हो विठाबाई माऊली जय हो विठाबाई माऊली जय हो विठाबाई माऊली वास्तविकता जर कळाली, भ्रम जर सपाटून गेला, भ्रम सपाटून गेला किंवा नाही हे तपासून पाहत जाव. आपला भ्रम सपाटून गेला किंवा आपल्याला बोध पळकट झाला किंवा हेही तपासून पाहत जाव. तो झाला किंवा नाही असा एक वर्ग आहे की ज्याला बोध झालेला आहे, असा एक वर्ग आहे जगात. याला यथार्थ वृत्तीचा वर्ग म्हणतात. कोणता? यथार्थ वृत्तीचा वर्ग. एक वर्ग विपरीत वृत्तीचा आहे, ते आपलं देहाला बी समजून व्यवहार करणारा. हा कोणता वर्ग? विपरीत वृत्तीचा वर्ग, एक संशयित वृत्तीचा वर्ग. महाराज म्हणत होता आपणच देवरूप आहे. मग हे खरं असंकार बेठ्या, आपण देव एक देव आहे याच्यात जे गुंतलं मधात अशा संशयात, ही कोणती वृत्ती? संशयित वृत्ती. आणि खरोखरच देवची बरे, देवची अहम ब्रह्मास्मी, मी देवस्वरूप आहे, मी बृहत आहे, ब्रह्मस्वरूप असा दृढ निश्चय झाला किंवा नाही, असं कीर्तनाला कोण आलीन कोण नाही आलीन कोण आलान हे न पाहती, भांड्या पंचायती न करती, खरं जे आहे ते तपासून पाहती. गवळणी पाहती पाहती गवळणी पाहती गवळणी पाहती गवळणी पाहती गवळणी पाहती गवळणी गवळणी पाहती गवळणी पाहती गवळणी तवती पालकी दुधाणी तवती पालकी दुधाणी तवती पालकी दुधाणी म्हणती नंदाची आपोळे म्हणती नंदाची आपोळे तवती पालकी दुधाणी तवती पालकी दुधाणी तवती पालकी दुधाणी म्हणती नंदाची आपोळे म्हणती नंदाची आपोळे. पाहती. आपल्याला सुंदर असा देह भेटला आणि दिला कोणी, त्याचं घर कुठे आहे, तो कसा असेल, केवढा असेल, हे आपल्या लक्षात आलं किंवा नाही असं पाहती. असं पाहती, याचे त्याचे गुणदोष न पाहती, आपलंच पाहती. एक सूनबाई होती, तिला निभून नेत असते संत, खरं म्हणजे. नाहीतर संताच्या पायाजवळ बसायची आपली हिंमत. मला एक सांगा, चपराशी मोठा का क्लास 1 ऑफिसर मोठा? कोण मोठा व्यावहारिक दृष्टीनं? क्लास 1 ऑफिसर मोठा का मंत्री मोठा? मंत्री मोठा का मुख्यमंत्री मोठा? मुख्यमंत्री मोठा का पंतप्रधान राष्ट्रपती मोठा? आणि देव मोठा का हे सगळे मोठे? आणि त्या देवाला जाणून देणारे संत मोठे का देव मोठा? आता त्याच्या पायाजवळ बसायची तरी हिंमत आहे का? पण ते आपल्या तिथे तर कळतच नाही. एखादा ऑफिसर जर येऊन बसला तर काही कळणार नाही आपल्याला. फाटके तुकडे कटके घालून जर आला तर ऐ बाजूला व्हाय, पलीकडे पाहिजे तू, आणि मग कळलं एसपी येतं, घाम फुटतो आपल्याला. तसं संत म्हणजे संताला तुम्हाला दाखवायची गरज, त्यात कळत नाही का संताला? भलते जेड्यावानी करायला तर जागचे जागे चिटकून देतील. काय त्यांना काय येत नाही, निंदा करणाऱ्याची सोय पाहणार नाही का त्यांना पाहायची नाही? अरे आपले कसे जरी असले तरी
पहिली नजर ज्या वाईट माणूस आहे त्याच्यावर गेलेली आहे. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी आई आहे. संत म्हणजे जगाची आई आहे. वेदशास्त्र देती वाही म्हणती ज्ञानाबाई आई. ही आई आहे. पण हे लहान पोराला कळतच नाही. ती कल्याणाकरता बोलती पण लक्षात येत नाही. एकदा 2 मुलं उशीर झाला. आई वाट पाहत बसली. जेवायला काऊन आला नाही, काऊन आला नाही माझा बाबू, जेवायला नाही आला अजून. मग आले बाबा ते पोरं. आपलं शास्त्र आहे हिंदू धर्माचं. आल्या आल्याच हातपाय धुवायचे, बसायचं जेवायला, देवाचं नाव घेऊन बरं का, गाईला घास काढायचा. हे आपलं हिंदू धर्माचं शास्त्र आहे. माय बहिणीने अग्नीला एक निवद दाखवायचा, गाईचा घास. हे आपलं हिंदू शास्त्र आहे. तुळशीची पूजा, तुळशी वृंदावन हे आपलं कर्तव्य आहे करणं. तर ती आई म्हणे बाळांनो हातपाय धुवा. त्याच्यातला एक जो होता तो आईला मानणारा जाणणारा, त्यानं हातपाय धुतले. आईच्या पाया पडला, आईला साष्टांग नमस्कार केला. आई आमच्याकरता तुला रोज किती उशीर होतो जेवायला, किती सहन करीत आली तू. आम्ही गर्भात आल्यापासून तू सहन, हातापर्यंत सहन करते आई तू. अरे आईच्या नावानं 2 थेंब कधीतरी गाळा का तिलाच रडायला होता. काय उपकार आहेत आईचे. तिचा जर विचार केला तर तुम्ही जे आज ढेंगूजी टेंगूजी म्हणून मिरवता आपण, ते कोणामुळं, आईमुळं. आई थोर तुझे समाजवादी होते साने गुरुजी. पण काय कविता आहे ती, वाचल्यानंतर डोळ्यातून धारा लागतात. वाईट ज्याला आपण म्हणतो समाजवादी विचारसरणीचा, हे फार थोडे लोक आहेत समाजात वाद घालणारे. पण समाजवादी म्हणजे कसे होते साने गुरुजी, काय त्यांची कविता आहे. आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, कोण कडेवर घेऊन फिरवी प्रेमजीचे अनिवार. तिच्या प्रेमाला पत्ता नाही, अपार प्रेम आहे तिचं. प्रेम कसं आहे तिचं मोजमाप होऊ शकत. हो, एक ठोंब्या होता मूर्ख, ते माईला भांडला आणि कर म्हणी सई. ती म्हणे काऊन रे 2 1 1 करते तर राहू ती माझ्या नावानं, तू आता सगळी सपाट करीत आणली, करते का नाही म्हणे सई. अरे ती म्हणती सहज म्हणली, करे भोळी भाबडी माय, मी तुला 9 महिने 9 दिवस वागवलं, अजूनही तो आत मग आजीव आहे. महाजीव तो आत आणि तो आजीव गो आत करे. महाजीव तो आहे ते, तो आजीव कोणीकडे. तसंच नाही तर काय आपलं ते गोहात असलेला किडा तरी बाजूला जातो. पण आपण असे किडे आहेत त्या गोहाच्या पावट्यालाच मी म्हणतो. हरिविन जन्म नरकची पय. साधा हरिपाठ म्हणता तुम्ही, पण ध्यानात घेतले पिट्या हो. त्याच्यातच सगळा बोध आहे. साध्या हरिपाठात बोध आहे, काकड्यात बोध आहे. हरिविन जन्म नरकची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. ती आई म्हणती करे तुला 9 दिवस 9 महिने वागवलं, दूध पाजलं. हे ठोंब्या काय म्हणतो, मग लाव खोलीचं भाडं. खोली आहे करे ती मूर्खा. अरे ते पवित्र मंदिर आहे माय माऊलीचं. किती सहन करतात बिचाऱ्या, व्रत वैकल्य करतात, सगळं करतात. किती बाहेरच्या आपल्या आई बापाला सोडून तुमच्या घरी येतात, तुमचा संसार करतात. कसा जरी असला तर शेवटपर्यंत निभून नेणारी या जगात देवी कोणती असेल तर ती आमच्या भारतात आहे. भारतात इतर देशात नाही सापडणार अशा माय मावल्या. तिथं नुसतं जर कणायला लागलं, घोरायला लागलं सोडून देतात. हो, ते जर घोरायला लागलं तर म्हणतात बिलकुल घटस्फोट. हे घटस्फोट आमच्याकडे नव्हतं, हे तिकडूनच आलं वारं. विठ्ठल हो, काही संबंध नाही म्हणते. नॉट हजबंड, बंड तयार करतात, तिथं काही संबंध नाही महाराज. आमच्या मायमावल्या सहन करतात. दारुड्या असो, कसा असो, कसाही असो. एक जण माणूस बोलायला गेला त्याला, खरे तुला समजत नाही, दाखव तुला. ती एक बाई धावत आली, बोलू नका म्हणे, मा नवरा आहे. कसा का असं ना, म्हणजे तुला इतकं मारतो तरी म्हणे तो नवरा आहे ना. आता काय काय किती सहन करते बिचारी आमची ही माय माऊली जगातली. खरं म्हणजे धन्य आहे या माय मावल्या, त्यांना साष्टांग नमस्कार. त्या जेवढं सहन करताल तेवढं आपल्याला सहन करणं शक्य नाही. किती सहन करतात बिचाऱ्या. त्यांच्या सहनतेला पारावर नाही. त्याच्यातच वेळ जाईल आपल्याला लवकर कीर्तन उरकायचं. नाही तर आईवरच काय, आईचे अनंत उपकार येतो. कधीतरी जाणत जा बाईला बापाला. चलते देवन को पूंजले. अरे चालत्या बोलत्या देवाची पूजा करा, माय बापाची पूजा करा. त्यांना वाऱ्यावर टाकू नका रे बापा. हो विठ्ठल विठ्ठल.
हा खरा परमार्थ आहे. हा परमार्थ येण्याकरताच हे हात मृदंगावर पडायला लागले. देवाच्या कामी चालले, गायन देवाच्या कामी चाललं. माझा एक प्रेमी मनुष्य होता खास गावचा, मला भेटला म्हणे, महाराज 24 तास म्हणे आता हरिपाठ काकडा मी सगळं म्हणतो. मी सांभाळ बरं, वारलंही सुटलं वावधन. आणि मग ती एक दिवस मी राजूरला गेला तर ते भेटला. ते धोंडू कोंडू प्रेमापोटी आले. मी मठावर तर महाराज म्हणजे आजही आहे. मी मुद्दाम इकडे आलोय, जग काही म्हणू खरंय की नाही, मी मुद्दाम तिथून इकडे आलोय. कोणी शिरा तिकडे गोंधळ झाला तर ते भेटला मला तो मुलगा. ते धोंडू कोंडू आले मला म्हणे, बाबा हे नारळ फोडा ना आमचं. मी फोडलं आणि निघालो. ते भेटला मला, तू कुणीकडं म्हणे, याच्यात मी काम करतो नाचायचं म्हणायचं. हा, अरे तू इकडं होता ना, इकडं कसं काय आला? पैसे वाढवून देते. अरे पैशा करता महाराज व्हायचं का गाढवा हो? गाढवपणा घालाय करता परमार्थ करायचा आहे, पैशा करता परमार्थ नाही तर गाढवपणा काय म्हणजे पाहुणी मनुष्यपणा. जोड साधी ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्दभ जाना, पुच्छे विन दुपाई विठ्ठल अनंत उपकार आहेत. आईचे, वडिलाचे, गुरुचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. पृथ्वीचे. अरे एखाद्या इंजिनिअरिंगनं तुमचं जर 50 वर्षाचं बिल माफ केलं, त्याचे उपकार मानणार का नाही तुम्ही? मानता का नाही? आणि किती दिवसाचा प्रकाश देतो सूर्य? जरासा उजेडने भेटला तर रातचं जाऊ नको, ठेच लागन. आपल्याला वाट दाखविणारा कोण आहे? पाठ फुटली कशी वाट दिसती? गुरुवचनी फुटली तशी पाठ फुटायला पाहिजे. विठ्ठल म्हणून विषय आपला असा झाला, आई देव, वडील देव, हे सगळे देव. हे अशा तऱ्हेनं परमार्थ करीत जाव कृपानं. आणि बोध होत असतो. तो बोध पक्का झाला किंवा नाही असं तपासूनही पाहायचं. पुन्हा पाहती गवळणी तवती पालती. हे देवाशिवाय झालं नाही म्हणे, हे नंदाच्या पोराशिवाय. माझ्या विननासी म्हणते नंदाची या पोरे, म्हणते नंदाची या पोरे, म्हणते नंदाची या पोरे, म्हणते नंदाची या पोरे, म्हणते नंदाची या, म्हणते नंदाची या पोरे, म्हणते नंदाची या पोरे. आजी चोरी केली खरे, आजी चोरी केली खरे, म्हणते नंदाची या पोरे, म्हणते नंदाची या पोरे. आजी चोरी केली खरे, आजी चोरी केली खरे, म्हणते नंदाची या पोरे, म्हणते नंदाची या पोरे. हे देवा संताशिवाय आपला भ्रम गेला असं तपासून पाहिलं त्यांनी. पाहती गवळणी तवती. अंतःकरण निर्मळ झालं किंवा नाही, निर्मळ अंतःकरण झालं तरच परमार्थ फलीभूत. येऊनी गोपाळ तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. मग त्या म्हणू लागल्या, हे देवाशिवाय झालं नाही, संताशिवाय नक्कीच म्हणे. तया विना तया विननासी, 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 तया विननासी. नोहे दुसरिया ऐसी, नोहे दुसरिया ऐसी, म्हणतीणदा जिया पोरे, म्हणतीणदा जिया पोरे. नोहे दुसरिया ऐसी, नोहे दुसरिया ऐसी, म्हणतीणदा जिया पोरे, हे देवा संताशिवाय झालं नाही, कोणाशिवाय झालं नाही, देवानच केलंय. कोण केलंय? हो, कोणता देव? इंद्रदेव, ब्रह्मदेव,
चंद्रदेव का नवीन निघलेला देव, नवीन देव निघला म्हणतात लोक. मी एकदा आळंदीला गेलो, इथून मेट्रोडोर चालले, मी कुणीकडे चालले, नवीन देव निघला म्हणे. आणि बऱ्याच लोकांना पावला म्हणे. ज्याचं लग्न होत नव्हतं त्याला लग्न झालं, ज्याला पोरं सोरं होत नव्हतं त्याला पोरं सोरं. असा समाज जास्त आहे. इकडं कधी यावं. बरं झालं तुम्ही स्थिर बसून ऐकता, नाही हे आमचं कीर्तन कोणीच ऐकत नाही. हो, नामदेव रायाच्या कीर्तनात लोक देव डोलायचे आणि आमच्या कीर्तनात देव झोपत आहेत. पण आमचं बरं भाग्य आहे तुम्ही ऐकू लागले बाबा. तुम्हाला या कीर्तनात लोक झोपतेच खरं म्हणजे. हो, झोपाव पण सुखे मी निजलो गा. अरे पाठ करीत आहे ना सुखे मी निजलो गा शून्य सारोली. विठ्ठल त्या गवळणी म्हणू लागल्या देवाने केलं गोष्ट खरी आहे, पण देवाचं मूळ स्वरूप कसं आहे? त्रिगुण सार निर्गुण हे सार जर काय असेल तर निर्गुण निराकार स्वरूप आहे. देव ही अदृश्य वस्तू आहे आणि तो प्रगट कसा झाला? निराकार आहे. तर दूध जे असतं ना, दुधाला आकार असतो का? आकार नाही. त्याच्यातून लोण्याचा गोळा कसा निघतो? मग ती सुगरण जी असते ना, ती व्यवस्थित मंथन करते. काय करती? तसं आपण देवाला घ्यायचं. ह्या डेऱ्यात नीट विचार करायचा. मंथून नवनीता मंथुनी नवनीता तैसे अनौता. मंथुनी नवनीता तैसे माया व्यर्थ कथा सांडे मार्ग, माया व्यर्थ कथा सांडे मार्ग. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. माया व्यर्थ कथा सांडे मार्ग, माया व्यर्थ कथा सांडे मार्ग, सांडे मार्ग. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. मंथुनी नवनीता तैसे घे. बाकी अनावश्यक बोलत जाऊ नये, विनाकारणच बोलत जाऊ नये. देवानं तोंड दिलं म्हणजे बोलत जाऊ का? दुष्काळात पाण्याची टाकी होती गावा मिळून, शहाणे लोक म्हणायचे जपून पाणी वापरा बरं का. ते नळाची थुट्टी काम झालं की बंद, आपली थुट्टी तर बंदच नसते. कोणी भेट हा मला माहिती आहे तो कसा आहे, काय आहे, गावातलं कोण कसं, याच्याकरता तो जन्म आहे करे. कोण हे पाहायचं का स्वतःला पाहायचं? दुसऱ्याचं धुणं धुवायचं का आपलं धुत बसायचं? काही विनाकारण वेळ घाली. ही थुट्टी देवाने दिली आणि बंद झाल्यावर पुन्हा जर काही झालं सरपाट फरपाट नाग जर झाला तर येता येईल का मठावर इथं कीर्तनाला प्रवचनाला? या देहात साधून घ्या बापा हो, टिकला हे महत्वाचं आहे. काही गर्भातच गेले, काही येता गेले, काही कोरोनात, आणि तुम्ही बरे झाले बाबा वाचून इथं आले ना. आता तरी नीट ध्यानात घ्या म्हणजे कामच झालं. विठ्ठल अनावश्यक बोलते. समुद्राच्या काठावर तिघं माणसं बसले, तिघं भाऊ. लहाना म्हणतो मधल्याला, खरे भाऊ माझ्या मनात एक गोट आली म्हणे. काय मनात येईल कोणाच्या काही सांगता येत. पिंडे म्हणतील विण्णा. ते मोठा थोडसा बाजूला गेला, लहानाच्या मधल्याच्या चालल्या गप्पा. ते म्हणे खरे भाऊ माझ्या मनात एक गोट आली म्हणे. काय रे? जर समुद्राला जर आगच लागली समजा तर माशानं कुठं जाऊ? आता हे काय, हे अत्यावश्यक आहे का आवश्यक आहे का अनावश्यक आहे? हे कसं बोलणं झालंय? अनावश्यकच बोलते. बरं, परदेशचा महाराज कोणत्या जातीचा होता? डक्कलवार होता म्हणते. तुला त्याच्याशी काय करायचं? माल घे ना. विठ्ठला विठ्ठला काय कुणीकडे घुसत
योग्य ठिकाणी आले, जेवायला बसले, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू खाव. पण अनावश्यक इथं मेळ बसणार तर बाकीच्याच कसं बसत असला तर अनावश्यक बोलते. मधला म्हणतो समुद्राला आग लागली तर माशानं कुठं जावं, लहान्यानं विचारलं. मधला म्हणतो सरकारने झाडं थोडे कशा करता लावले, 1 man 1 tree, एक वृक्ष तसं पुत्र समान. एक जर वृक्ष लावला तर 10 पोरं सांभाळल्याचं, मग हे झाडं कशाला लावले. मग मासे झाडावर जाते ना घाण. मग वा रे मग ते मोठा आला तो त्या ह्याच्यात ते आला, काय चाललंय रे दोघांचं तुमचं. आणि काही नाही, हे लहान म्हणतो समुद्राला जर आग लागली तर माशानं कुठं जावं. मग तो काय सांगितलं, मी म्हणलं झाडं नाही का येडे कुठलले. ते म्हणतो ह्यो पहा शहाणा आता, येडे कुठलले म्हणे. काय झालं, हा ते काय बैल आहे का, म्हणजे बैल जातात वाटतं. अरे काही मेळाला मेळ आहे काय, अशा मूर्ख लोकांच्या बैठकीत कशाला बसताय, वेळ घालवता. आणि त्याची छाप तुमच्यावर मोठा बनून कुणी कोण का आणि याची त्याची मुंडी मोडून पण आपल्याला जेव घालतो. हे काढ भाऊ, हे काही जीवन आहे करे. विठ्ठला विठ्ठला हे काही जीवन आहे, हे काही जीवन आहे. आणि अशा मूर्खाला कोण चांगलं म्हणतं का. किती मंत्री असलं तोंडापुरतं आपलं काम करून घ्यायपुरतं भाऊ भाऊ म्हणते. कोण कोणा करताय, बबनरावला चांगला अनुभव आहे. कसे आहे ते वाट कोण कोणा करताय, त्याचं काय खरं आम्हाला माहिती, बेवडं येते. मीच नेऊन देत असतो त्याला शिक. अशा मूर्खाचा बाजार. अरे मंत्री संत्री व्हाव, अशा मंत्र्या संत्र्याला कोणी विचारित नाही. त्याच्यापेक्षा आमचा भोळा भाबडा वारकरी विचारा, कळकट मळकट कांगडे त्याचे, पण त्याचे पाय धुवून जर तुम्ही पेला तर तुमचं कल्याण होईल, कल्याण होईल, कल्याण. हो, दिसायला भोळे भाबडे विचारे आमचे वारकरी, पण वर्म कळालेलं आहे. त्यांनी तुमच्याकडे पाहिलं तर कृपा कटाक्षे आपुले पदी वेडा पार होऊन जाईल. विठ्ठला अनावश्यक बोलण्यात अर्थ नाही. त्या गवळणी अशा म्हणू लागल्या, आता भगवान असार आहे, निर्गुण निसार आणि त्रिगुणात्मक पसारा कसा आहे, असार आहे. आणि परमेश्वर सार आहे, तो तर निर्गुण आहे. आकाराला कसा आला, सवे तू कया अजून 6 घंटे चालणार आहे. इतकी गडबड नका करू. तुम्हाला ताण लागेल तर पाणी पिऊन येत जा, लगे यायला तर लगेऊन येत जा, पण मी सोडितच नाही आज. माझ्या तडाख्यात आले तुम्ही आता, भूत काढल्याशिवाय सोडितच नाही आता. हो, नाही तर काही काही भूतच बोकंडी बसतं. हो, भूत कसं बोकंडी बसतं माहिती आहे का तुम्हाला. एका गावात एक महाराज गेला, आणि ते आमच्या पांडुरंग पाटलाचं गाव, आपल्या एवढ्याच. ते मोठा गाजलेला महाराज, त्याची सुपारी 51,000. आता ते महाराज गाजलेला, तर ते पोरानं ठरवलं, असे पोरं बिचारे आमचे गायकवाड सारखे, चांगला महाराज, नादार महाराज म्हणून ते बिचाऱ्याला काय दृष्टी आणला. मग ते नाही तो महाराज आणला. आणल्यानंतर प्रकार काय झाला त्या गावात, ते निघते वेळेस त्यानं ते पॉकेट लांब गेल्यावर पाहिलं, त्याच्यात 51,000 होते. बोली केवढीची होती, 51,000ची होती. ते 2-4 पोर आले सरळ म्हणायचे आपले, बाबा बाबा बाबा. तेल काय भाबडे आपले, यानं दिलं पॉकेट फेकून, घेऊन जा तुमचं पॉकेट. इतके गावात वर्गणी जमली नाही 51,000, त्याला ते वर्गणीची काय घेणं, त्याला काही घेणं ते नाही. तिकडं कशाला पाहावं त्यानं, आपली जे ठरलेले मोलमजुरी घ्यावं आपली, मला नाही लागत म्हणे. ते पोरं आले पाटलाकडं, पाटील मोठा RSSचा माणूस पाहिला, तर पांडुरंग पाटील डेफिनेटली RSS. तर ते त्यानं एका शब्दावर, जसं वाघरळवाल्यानं जसं सोडलं सगळं ते, तसं त्यानं एका शब्दावर दारू सोडली होती माझी. कट्टर पेणारा कोतवाल त्याच्या हाताखाली, त्याला लगे देणारा तो घेणारा, असा त्याचा थाट. ते पाटील आले म्हणजे, महाराज बोली काय होती तुमची, म्हणे 51,000, मोजून पहा. नाही पण इतकं पोराव घ्या, वाटलं घ्या म्हणे. महाराज तर उचला रे पॉकेट, चला. ती गाडी सुटलेली होती, एक बैलगाडी, त्याच्यात बसलं होतं ते महाराज. ते बसलं होतं त्याच्यात. तर ते महाराज काय म्हणतं, हळूच त्या पोरायला बाकीच्याला, एक जण इकडे या बरोबर. काय म्हणजे आता पाटील रागावले म्हणे, मग काही चालत नाही,
आई तेच आणून द्या 2-4 चपात्या बांधून. त्याला फराळाचं करा म्हणत होते, जेवण कर. असे तर मूर्ख आहेत, हाताने फजिती करते. अरे खरं म्हणजे कीर्तनाचे पैसेच घेत जाऊ नये, तुम्हाला पैसे देणारा परमात्मा आहे. वाटेल तसं पैसा देतो तुम्हाला परमात्मा. आम्ही ते भारत मातेचं मंदिर आखलं, मजुरी थकली, व आले 4-5 कार्यकर्ते आमच्याकडं. मी काही तसं नाथाचा अवतार नाही, मी भिकारीचे. पण तितक्यात आमचे शिंदे आले पारणे याचे, कोणतं पिरिकल यांचे. ते म्हणे बाबा काही चिंता करू नका, हे 2.5 लाख रुपये. असा कुठेही देव भरा राहतो ना, ते काय शेंदूरच लावून येतो काय. कुठेही देव भरा राहतो. मग आमचे पुन्हा काही पैसे कमी पडले. आता ते तर भलताच पैसा लागू लागला, ते क्लिष्ट काम आहे थोडं जरा. मग तितक्यात बापू तिथं होते. ते बापू म्हणे अजून काही म्हणे, आता ते वाळू आणायची, सिमेंट आणायचं, सगळंच आणायचं, बराच पैसा लागेल म्हणे. बापूने 4 लाख रुपये दिले. उगाच पटका झळकतो मग. विठ्ठला विठ्ठला. आणि गाववाल्यानं आजूबाजूनही भरपूर त्याला मदत केली आणि करीत आहे अजूनही, काही कमी पडत नाही. झाला आता शेवटच्या टप्प्यात आला. मला बरेच जण म्हणे तुम्ही कने शेटजी भटजी काही हे जालन्यात करायला पाहिजे होतं. मी जालन्यात देता का एखादा गुंठा. हे भाव फार वाढले महाराज. मला बोलता बरं येतं. आणि आमचं काम ग्राउंड लेवलला आहे. आमचे वडारी कायकाडी भील कुठं राहतात, आदिवासी लोक कुठं राहतात, आमचं ग्राउंड लेवलला काम आहे म्हणलं. आणि आमचं तिथं ग्रामीण आहे. 1 एकर मध्ये बरंचसं काही करता येईल. त्या जिजानं काय नाव त्याचं, बबनराव, त्याने एक बळजबरी दिली एकर. नाही तर आमचं कोणीकडे चाललं होतं काम. आमचं चाललं होतं उजनपूरच्या टेकड्यावर. ते बाबासाहेब म्हणे बाबा तुमचं आजूळ आहे, इथंच करा. मेल बरे गड्या आजूळात लागली सोय. पण ते बबनरावनं ते दिलं, ते नंदापूरलाच व्हायचं होतं. ते तिथं ते मंदिर झालं. ते मंदिर तिथं व्यवस्थित झालेलं आहे. विषय आपला असा चालला की जगद्गुरु तुकोबारायाला त्या गवळणी म्हणू लागल्या की परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे ना, आकाराला कसा आला. तसं गंगेवर स्नान करायला 5-6 बाय बहिणी गंगेतून स्नान करून वर आल्या. आणि त्यांच्याच गावाची एक बाई भेटली. का ग म्हणे तुम्हाला देव आवडत नाही, धर्म आवडत नाही, काही आवडत नाही, लईच पांगलं म्हणता, कापूस येताच राहिला, सगळं सांगताना आज कसं काय आल्या. म्हणे आमचं काय येणं होतं. पण एक प्रेमाचा माणूस होता बरोबर. हा मेला नसता तर आमचं येणं झालं. ते मेला का देव आता, ते समोर आहे ना. पण हे प्रेमाचं बोलणं आहे. कोणतं बोलणं. तसं तुकोबाराया आणि त्यात तत्कालीन समाज, तो वर्ग समान वयस्क असल्यामुळे शेवटच्या चरणात सवे तू कया मेला, 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 तू कया सवे तू कया मेला, 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 सवे तू कया मेला. तेने आकुणा नीला, तेने आकुणा नीला, म्हणती नंदाची या पोरे, म्हणते नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, म्हणते नंदाची या पोरे. नंदाजिया पोरे, मळदी नंदाजिया पोरे, मळदी नंदाजिया पोरे, मळदी नंदाजिया पोरे. आजी चोरी केली खरे, आजी चोरी केली खरे,
चोरी केली आजी चोरी केली खरे आजी चोरी आजी चोरी आजी चोरी केली खरे गमग गमग सागरी झाले धनी सा धनी धसानी सानी गनी सामग सागमद गमनी धमग सानी धनी सामग सनी धनी धसानी धग सानी धनी सानी धनी धग मग मनी धम गमग सानी धनी सा गम धनी धग सा सा गम धनी धग सा सा गम धनी धग सा सा आजी चोरी गे आजी चोरी आजी चोरी केली खरी आजी चोरी केली आजी चोरी गमध गमद धनी राम गम गम धनी सा गम धनी सा गम धनी सा आजी चोरी आजी 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 चोरी आजी चोरी आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे म्हणती लाची बोरे म्हणती नंदाची या पोरे म्हणती नंदाची या पोरे म्हणती नंदाची या पोरे नंदाची या पोरे पोरे